जेव्हा ते हनुमान चालीसा होतं ना तेव्हा माझ्यावर केस लागलेले, मी स्वतः कोर्टात गेलेलो आहे। आणि त्याच्यामुळे उगाच ह्या लोकांना काय माहिती नसतं आणि हे उगाच बोलतात। केसेस घेतलेला पोरगा आहे मी मनसेसाठी, उगाचच मी हवेत नाही बोलत। ज्या माणसाकडे मी दाढी करतो ना तो माणूस मुसलमान आहे, पण माझी ती एक कमेंट फक्त की तू भाजपचा आहेस ही व्हिडिओमध्ये टाकणं म्हणजे का बाबा हा पोरगा आता पुढे चाललाय। आज मला किती कमेंट्स येतात, मी इग्नोर करतो। अरे बाबा काही गोष्टींना इग्नोर करून पुढे जायचे असतात, तेव्हा कुठे आपण पुढे जातो। आणि मग आपल्या सबस्क्रायबरला सांगायचं की बाबा रे हा मुलगा असा आहे, हा मुलगा तसा आहे, फक्त मराठी करतो, स्वतःला राजसाहेबांसारखा समजतो, राजसाहेबांसारखा बोलतो। अरे राजसाहेब कुठे आणि मी कुठे, माझी त्यांच्या पायाखाली राहण्याची पण लायकी नाही। पण आता त्याला माझेच व्हिडिओज घ्यायचे आणि माझ्याबद्दल बोलायचं तर काय बोलणार, आता जाऊन दे बाबा, बोल तुला काय बोलायचं। याच्या पुढे मी तुम्हाला सांगतो आता बाबा कोणी किती काय बोलू दे, मी कोणाला भीक घालणार नाही। राजसाहेबांचा जो प्रवास होता तो आज मला तुम्हाला तुमच्यासमोर मांडायचा आहे। मला असं वाटतं मला जे राजसाहेब माहिती आहे ते मी तुम्हाला आज थोडक्यात सांगतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या भूमिका कशा होत्या, एक सामान्य माणूस म्हणून मी कसा बघतो हे मला आज तुमच्यासमोर मांडायचं आहे। आणि त्याच्यामुळे एक बोलतात ना की उगाचच राज ठाकरे करून नाही चालत आणि त्याच्यासाठी मनसे पक्षातल्या लोकांनी काम केलं पाहिजे असे बरेच जण यूट्यूबवर बोलतात। आता कसं आहे मीही बोलतो, पण तुम्ही पाहिलं असेल तर मी सल्ले देत नाही, मी फक्त यूट्यूबवर बोलतो राजसाहेबांबद्दल। आणि आपण खरं तर तेवढे मोठे नाही आहे। आज प्रत्येक यूट्यूबर आपल्याला स्वतःला मोठा समजतोय, प्रत्येकाला असं वाटतं घरात बसून व्हिडिओ बनवले की आपण सल्ले दिले की मग आपले सल्ले कोणतरी ऐकतील आणि मग आपलं कोण बोलतात ना की आपण मोठे होऊ। एवढे आपण मोठे नाही, आपण घरात बसून व्हिडिओज बनवतो का मोठे नाही, मी पण काय मोठा नाही आहे। आता विषय असा आहे की मला जेवढं माहिती आहे जेवढं मी न्यूज चॅनलमध्ये पाहतो, कारण आपण त्या लेवलला नाही बोलू शकत ज्या लेवलला कदाचित मोठे नेते बोलतात, कारण आपण सामान्य माणसं आहोत आणि त्याच्यामुळे मी सामान्य माणसाशी डायरेक्ट कनेक्ट आहे। तर तुमच्यासारख्या तर सामान्यच बोलतात ना वार्ता करणार, मी काय मोठ्या एक बोलतात ना लेवलच्या वार्ता करणार नाही आणि असं असतं राजकारण, असं समजा तसं समजा, हे मला बोलायचं नाही। कारण आपण तेवढ्या मोठ्या लेवलला कधी कामं केलेलेच नाही ना। आपण काय बोलतो की सामान्य माणसं तर आपण गप्पा मारतो, जसं मी तुमच्याशी गप्पा मारतोय, मी सल्ले देत नाही। शाळेमध्ये असताना मला राजसाहेबांचं कुठेतरी भाषण ऐकलं की मोबाईलमध्ये आपला एक डब्बा मोबाईल जसं मी तुम्हाला सांगितलं असायचा, त्याच्यामध्ये राजसाहेबांची क्लिप यायची, ती बरंच व्हायरल व्हायची क्लिप। तेव्हा यूट्यूब वगैरे काय नव्हतं, तरी तेव्हा मनसे पक्ष हा मला असं वाटतं लोकांपर्यंत भरपूर पोहोचला होता चांगला, आणि तेव्हा अस्तित्वात होते बाळासाहेब ठाकरे। आणि मित्रांनो खरं सांगू का की एक गोष्ट अशी आहे की बाळासाहेबांना सांगून राजसाहेब बाहेर पडले, हे राजसाहेब त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगतात आणि त्याच्यामुळे ते सिद्धही झालेलं आहे बऱ्याचदा त्यांनी सांगितल्या गोष्टी, कारण ते ठामपणे बोलत आहेत ना। आता कसं आहे राजसाहेबांना काहीतरी वाटलं की शिवसेनेमध्ये त्यांचा वापर होतोय, त्याच्यामुळे ते 2002 ते 2003 पर्यंत मला असं जे राजसाहेबांचे बोलतात ना राजसाहेबांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो, ते राजकारणापासून पूर्ण बाहेर होते, बाजूला होते। आणि त्याच्यानंतर मग एकदा बाळासाहेबांनी त्यांना बोलून घेतलं आणि सांगितलं की आता निवडणुका येतात तर तयारी केली पाहिजे तुला। तेव्हा राजसाहेबांनी त्यांना विचारलं की पक्षामध्ये माझी नेमकी भूमिका काय आहे, आणि मग त्याच्यानंतर बाळासाहेबांनी राजसाहेबांना बोलवून आपलं हे नारायण राणे साहेब यांच्या इकडचा तो परिसर पूर्ण दिला आणि सांगितलं की इथे तू आपली शिवसेना मोठी कर, कारण तेव्हाच नुकतेच आपले नारायण राणे साहेब गेले होते पक्षातून, शिवसेना पक्षातून। आणि नारायण राणे साहेब आणि राजसाहेब या दोघांच्या मैत्रीत्वाचे संबंध, आणि त्याच्यामुळे एक बोलतात ना दोघांच्या मैत्रीमध्ये कुठेतरी एक दरारा आणण्याचं काम हे कुठेतरी आता हे प्लॅन कोणाचे ते राजसाहेबांनी काही सांगितलं नाही, हे उद्धव साहेबांचे होते की बाळासाहेबांचे, जे काय असेल राजकारण कुठेतरी होतंय असं राजसाहेबांना जेव्हा कुठे कळायला लागलं, मग तेव्हा राजसाहेबांनी बोलतात ना आपल्या नेतेपदाचा राजीनामा दिला आणि मग हळूहळू आपल्या पक्षातून ते म्हणजे शिवसेनेमधून बाहेर पडले। आणि बाहेर पडताना हे आपले बाळासाहेबांना सांगून बाहेर पडले, आणि मग शेवटी आता राजसाहेब जसं सांगतात की बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो आणि त्या बाळासाहेबांनी मिठी देखील मारली होती आणि जा असं म्हटले होते। मित्रांनो आता ह्या गोष्टी जे मी तुम्हाला सांगतोय ना, हे राजसाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय की एक बोलतात ना गोष्ट सांगणं आणि सल्ले देणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत। आणि आपण सल्ले देणे इतके आपण मोठे नाही आहेत, आपण उगाच आपलं यूट्यूब चालू केलं आणि आपण ह्याला सल्ले दिले त्याला सल्ले दिले, हे आपण आपली लायकी नाही आहे तेवढी, माझी पण नाही आहे। त्यामुळे मी फक्त गोष्टी जे काय असतात ना ते तुम्हाला राजसाहेबांच्या सांगतो की असं मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे किंवा हे केलं पाहिजे, ते मला जे वाटतं ते मी सांगतो। एक बोलतात मोटिवेशनल स्पीच असं मी बोलू शकतो जे मी तुम्हाला सांगतो, मी उगाच ह्याने हे केलं आणि त्याने ते केलं हे बोलत नाही, त्यामुळे मला बोलतात ना जास्त शिव्या पडत नाहीत बाकीच्यांसारखं।
कारण मी जे बोलतो ते माझ्या राजसाहेबांबद्दल बोलतो आणि माझ्या राजसाहेबांचेच सगळे मनसैनिक माझ्याशी जोडले गेले, त्यामुळे मला शिव्या कुठे पडत नाही आजपर्यंत. तरी 1-2 असे काय असतात कार्टी ते राजसाहेबांच्या विरोधातले ते फक्त बोलतात, ते कमेंट्स मी डिलीट करतो. मग बाकीच्यांसारखे मला शिव्या पडत नाही कारण मी सल्ले देत नाही. आता पुढे असा विषय की जेव्हा राजसाहेबांनी शिवसेना सोडली आणि सांगितलं की मी आता शिवसेनेचा राजीनामा दिलाय, आणि त्याच्यानंतर राजसाहेबांनी महाराष्ट्रभर दौरा केला. आणि मग ह्या दौऱ्यामध्ये राजसाहेबांना कुठेतरी जाणवलं की बाबा रे नाही, खरंच महाराष्ट्र धोक्यात आहे आणि त्याचं नवनिर्माण झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर राजसाहेबांनी ठरवलं, कारण राजसाहेब स्वतः बोललेत की मी बाळासाहेबांच्या व्यतिरिक्त कोणाच्या हाताखाली काम करू शकत नव्हतो. त्याच्यामुळे राजसाहेबांनी काय केलं, आपला स्वतंत्र पक्ष काढण्याचं ठरवलं. स्वतंत्र पक्ष काढताना त्यांच्या मागे पाठीशी कोण होतं, कोणीच नाही. त्याच्यामुळे त्यांनी पहिल्या त्यांच्या भाषणात देखील सांगितलंय की जेव्हा शिवसेना स्थापन झाली तेव्हा आपले माननीय स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे हे बाळासाहेबांच्या मागे उभे होते बोलायला की हा बाळ मी माझ्या या महाराष्ट्राला अर्पण करत आहे. पण जेव्हा महाराष्ट्राला स्वतःला अर्पण राजसाहेब करत होते तेव्हा त्यांच्या पाठी कोणी नव्हतं. आणि तो खरंच जो क्षण होता ना मित्रांनो, एक मराठी माणसांच्या डोळ्यात अश्रू आले होते तेव्हा. खरं मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो, ही आता मी का बॅकफुटला जाऊन सांगतो, त्याच्या पुढे गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे काय झालं, ह्याच्यानंतर बाळासाहेबांच्या म्हणजे बाळासाहेब हयात असताना त्यांच्यासमोर पक्ष काढणं हे काय मजाक नाही आहे मित्रांनो. आणि त्यातल्या त्यात पहिल्या टर्ममध्ये आपले 13 आमदार निवडून आणणं हे काय मजाक नाही आहे ना मित्रांनो. त्याच्यामुळे झालं आहे का मित्रांनो, मनसेने जे सुरुवातीचे मुद्दे घेतले ते मुद्दे शिवसेनेचे सुरुवातीचे मुद्दे होते, बरोबर आहे. पहिलं झालं असं की मनसेने भैयांना टार्गेट केलं, परप्रांतीयांना टार्गेट केलं आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणसालाच रोजगार मिळाला पाहिजे हे मनसेचं पहिलं टार्गेट होतं. आणि त्याच्यामुळे ते मनसेचं जे काम होतं ते मनसे त्यांच्या पद्धतीने करत होती. आणि ते शिवसेनेचं सुरुवातीचा काळ होता तेव्हा ते जी शिवसेना होती ती आत्ताची मनसे असं लोकांना दिसत होतं मराठी माणसांसाठी. म्हणून मराठी माणसांचा बाळासाहेब हयात असताना देखील 13 आमदार आले मित्रांनो. का? कारण ते मराठीबद्दल राजसाहेब तेव्हा बोलत होते. त्याच्यानंतर कुठेतरी मग आपण राजकारण पाहिलं की आपले आमदार चोरले गेले, आपले नगरसेवक चोरले गेले. आणि मग त्याच्यानंतर त्या काळापर्यंत मी काही एवढा राजकारणात सक्रिय नव्हतो मित्रांनो. 2012-13 मी फक्त माझा बोलतात ना की राजसाहेबांशी फक्त एक मनसैनिक म्हणून संबंध होता. माझा ना कुठं पक्षात काय काम होतं ना माझं ना कुठं काय होतं, पण एक बोलतात ना कानावर बातम्या पडत होत्या. तर त्याच्यामुळे एक वाटायचं की हा, आणि ह्या राजकारणाकडे बघण्याकडे वेळ नव्हता राजसाहेबांना, कारण आपल्या अमित साहेब हे काय बोलतात ना कॅन्सरसोबत झुंजत होते. आणि त्याच्यामुळे राजसाहेबांना त्यांना लक्ष देता नाही आलं त्या ठिकाणी. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अमित साहेब आजारी असताना ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, राजकारण झालं, आमदार गेले, नगरसेवक गेले, त्याच्यामधून पण राजसाहेब उभे राहिले. आणि मला असं वाटतं खरं तर महाराष्ट्र सैनिक त्यांच्या मागे खंबीरपणे तरी पण उभे राहिले. त्याच्यानंतर मग काय बोलतात ना 7 फक्त नगरसेवक काहीतरी आले होते. मग त्याच्यानंतर परत मग फक्त राजूदादा आपले आले, तरीही ताटमानेने आपले मनसैनिक उभे राहिले. का उभे राहिले? कारण काही लोकच आहेत मराठी लोक, मला असं वाटतं त्यांना माहिती आहे की राजसाहेब काय आहेत. काही लोक आहेत ते आत्ता पण मी तुम्हाला सांगतो पक्ष सोडून राजीनामे दिलेत आणि आता सगळ्या बाजूने बोलायला मोकळे म्हणून हे राजीनामा देऊन बसलेले आहेत. आणि मग नंतर काहीतरी आपलं बोलायचं कोणाच्या बाजूने, आता थोडं याच्या बाजूने थोडं त्याच्या बाजूने. काय नाही, हे फक्त यूट्यूबवर व्ह्यूज मिळवण्याची कामं आहेत, मी तुम्हाला आज क्लिअर सांगतो. आणि त्याच्यानंतर पण आता मला नावं नाही घ्यायचे मित्रांनो, भरपूर लोक आहेत. फक्त मी राजसाहेबांना प्रेरित होऊन पक्षामध्ये पद घेतलं होतं, सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर मग पक्ष सोडला. का? तर माझे विचार लोकांपर्यंत पोहोचत नव्हते, मला ते प्लॅटफॉर्म मिळत नव्हतं. मग हे प्लॅटफॉर्म मिळालं यूट्यूबचं, आणि मग बाबा हा असा आणि तो तसा आहे असं बोलून व्ह्यूज वाढले. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे असे लोक आहेत ना की 3-3 वर्ष व्हिडिओज बनवून काही व्हिडिओ चालत नाही. मग त्याच्यानंतर मग कसं राजसाहेबांसारखं शालवेल घेतली, व्हिडिओ बनवले आणि मग व्हिडिओ चालायला लागले. आणि मग त्याच्यानंतर परत पुढे काय 6 महिने आता जरा चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला. झाला का रिस्पॉन्स मिळाला? कॉन्ट्रोवर्सी व्हिडिओ टाका, ह्याला हे बोला त्याला ते बोला. आपलं तसं नाही ना मित्रांनो. मी फक्त एकच व्हिडिओ बनवतो राजसाहेबांवर. मी 2 महिन्यामध्ये मित्रांनो आज 13-14 हजार सबस्क्रायबर आहे. हे कुठेतरी जळत आहेत ना. काही लोकांना असं वाटतं की बाबा 2 महिन्यामध्ये 13,000 सबस्क्रायबर आणि एक बोलतात ना मोठे मोठे यूट्यूबर्स आज माझे व्हिडिओज मध्ये नावं घेत आहेत. अरे चला मला हसायला येते खरं त्या गोष्टीवर की काही लोक व्हिडिओज बनवतात, त्यांना बॅड कमेंट्स येतात, काही लोकांना त्यांना शिव्या येतात. पण मी साधी एक कमेंट केली की बाबा एका मुलाला, नाव नाही घ्यायचं मला, की बाबा तू भाजपचा आहेस का?
त्या कमेंटवर भाईने व्हिडिओ बनवून टाकलाय. म्हणजे बाकीचे शिव्या देत आहेत, बाकी कमेंट करतात ते काही नाही, पण माझी ती एक कमेंट फक्त की तू भाजपचा आहेस ही व्हिडिओमध्ये टाकणं म्हणजे का बाबा? हा पोरगा आता पुढे चाललाय म्हणजे हेच ना, मराठी माणसाचे पाय खेचायचे आणि आपल्या व्हिडिओत सांगायचं की बाबा मराठी माणसाचे पाय खेचतात. अरे बाबा, बाकीच्यांनी जशी कमेंट केली तशी मी कमेंट केली, त्याच्यामध्ये पाय खेचणं काय? जर का मला असं वाटतं मी जर का त्या मुलाच्या जागी असतो ना, आणि आज मला किती कमेंट्स येतात मी इग्नोर करतो. अरे बाबा, काही गोष्टींना इग्नोर करून पुढे जायचे असतात, तेव्हा कुठे आपण पुढे जातो. हे माझ्यासारखे 12-13 हजार सबस्क्रायबर असणाऱ्या पोरांना काय तुम्ही रिस्पॉन्स देताय? तुम्ही तुमचं जर का काम करताय तर तुम्ही काम करा ना. बाकीचे सारखे कमेंट्स येतात तर बाकीच्यांना असं इग्नोर करतात, आपण इग्नोर करायचं. पण आपल्याला काय, आपल्या पुढे गेला तर हा पोरगा, तर त्याच्यामुळे ती भीती असते. आणि मग आपल्या सबस्क्रायबरला सांगायचं की बाबा रे, हा मुलगा असा आहे, हा मुलगा तसा आहे, फक्त मराठी करतो, स्वतःला राजसाहेबांसारखा समजतो, राजसाहेबांसारखा बोलतो. अरे बाबा, हे चष्मा घातला म्हणून राजसाहेब नाही होत. मला जे वाटतं ते मी बोलतो आणि माझी बोलण्याची पद्धती अशी. माझ्या आज तुम्ही किती मित्र असेल त्यांना विचारा की बाबा रे, मी असाच बोलतो. माझी बोलण्याची पद्धत कुठेतरी राजसाहेबांसारखी मिळती असेल, मग मी काय राजसाहेबांची कॉपी करतो का? अरे राजसाहेब कुठे आणि मी कुठे? माझी त्यांच्या पायाखाली राहण्याची पण लायकी नाही आणि मी काय त्यांना कॉपी करू? मला जे सुचतं, माझ्या तोंडाला जे येतं ते मी बोलतो. आता त्यात बरेच लोक बोलतात, अरे बाबा तू राजसाहेबांसारखा बोलतो, राजसाहेबांवर बोलतो, त्याच्यामुळे आहे ना तू फेमस व्हायला लागलास. अरे मी कुठे फेमस होतोय? हे 2 महिन्यात 12-13 हजार सबस्क्रायबर झाले आणि चांगले व्ह्यूज मिळालेत. किती माझ्या व्हिडिओला बाबा 2 ते 3 हजार व्ह्यूज मिळतात फक्त. कधी एखादा गेला तर 5-6 हजार, कधी एखादा गेला तर एखादाच 30-40. कुठे मी एवढा फेमस आहे? आणि माझ्यासारख्या अशा मुलावर तुम्ही काय बोलता राव? अरे तुमच्याकडे चांगले कमेंट्स येतात, चांगले मोठे लोक तुम्हाला नावं ठेवतात, त्यांच्यावर आधी बोला ना. माझ्यासारखे काय लोकांना तुम्ही कमेंट करत बसलाय आणि रिप्लाय देत बसलाय, आणि माझ्यासारख्या लोकांचे काय व्हिडिओजमध्ये तुम्ही नावं घेताय? तुम्हाला जर का वाटतंय, मला तर तेच वाटतं रे 100%, की एक बोलतात अरे बाबा मला 3-4 वर्ष लागले एवढी मेहनत करायला, तेव्हा कुठे जाऊन मी आत्ता फेमस झालो, असं असेल. आणि हा पोरगा 2 महिन्यामध्ये एवढा कसा काय लोकांमध्ये पोचायला लागला? असतं, नाही असं नाही, मी काय नाही बोलत नाही, असेल. पण माझं असं काहीच नाही मनामध्ये मित्रांनो. माझं मी व्हिडिओज बनवत राहतो, मला ज्या गोष्टी पटतात त्या मी बोलतो, ज्या नाही पटत त्या नाही बोलत. आता काय विषय असे आहेत तर त्यामुळे मी बाकीचे कमेंट करतात तसं मी कमेंट करतो. पण आता त्याला माझेच व्हिडिओज घ्यायचे तर आणि माझ्याबद्दल बोलायचं तर काय बोलणार? आता जाऊन दे बाबा, बोल तुला काय बोलायचं ते. बरं असो. आणि दुसरी गोष्ट बाबा, मला एक आवर्जून सांगायचं आहे, काही लोक असेही बोलतात की आजकाल हे मराठी करतात, मराठीवर बोलतात, पण मराठी माणसाकडून काय खरेदी करतात का? किंवा मराठी माणसाशी समोर आलं मराठी बोलतात का? एक गोष्ट सांगू का? एक तर मी भाजी घ्यायला जात नाही, माझी आई भाजी घेते. आणि माझी आई भाजी घेते ना, आमचे काकी आहेत, ते झालं 15-20 वर्षाला आम्ही त्यांच्याचकडून भाजी घेतो, मराठी आहेत. आणि माझ्या आईला मी देखील ताकीद करून सांगितलं, जे काय असेल ते मराठीच लोकांकडून घ्यायचं. हे आत्ता नाही, हे आधीपासून भरपूर. माझ्या तुम्ही प्रत्येक जवळच्या मित्रांना विचारा, माझा प्रत्येक बोलतात ना, मी खरेदी, आज मी गाडी घेतली आहे, माझी गाडी मी पण घेतली, एक मराठी ओनर आहे त्याच्याचकडून मी गाडी घेतलेली आहे. स्वतःचं त्याचं हे बोलतं, काय बोलतात त्याला, स्वतःचं त्याच्या डीलरशिपचं दुकान आहे. आज मी प्रत्येक गोष्टी, मी आज मोबाईल घेतला, हा माझा जो मित्र आहे तोच मराठी मुलगा आहे, त्याच्याचकडून मी सगळ्या गोष्टी घेतो. मी उलट लोकांना सांगतो, माझ्या मित्रांना, की बाबा आपण चित्रपट पाहिलं पाहिजे तर मराठीत. माझे मित्र बोलतात अरे चल हा हिंदी चित्रपट बघूया, बोलतं नाही आधी मराठी पाहायचा. हे माझ्या रक्तातच मराठी आहे. आता हे बाकीच्यांना मी काय खोलून दाखवू का उघडून दाखवू की बाबा मी हे करतो? एक बोलतात ना, ते आपला तो बाब्या आणि दुसरा तो कारट्या, अशी परिस्थिती, अशी गत झालेली आहे बाकीच्यांची. आणि त्याच्यामुळे कोण किती मराठी पण आहे, कोणामध्ये किती काय ना, मला वाटतं सांगायची गरज नाही. आपण आपल्याकडेच ठेवलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी असं मी तुम्हाला सांगितलं, मराठी माणसाशी जितका संबंध ठेवता येईल तेवढा मी ठेवतो. आणि मराठीबद्दल मला असं वाटतं ना, जेवढं मी करता येईल तेवढं मी करतो. आज मी तुम्हाला खरं सांगू, एका मराठी मोठ्या इन्फ्लुएन्सर कंपनीमध्ये मी ॲज अ व्हिडिओ एडिटर म्हणून काम केलेलं आहे, ज्याचं नाव आहे भाडीपा, भारतीय डिजिटल पार्टी. या कंपनीमध्ये 6 महिने मी ॲज अ व्हिडिओ एडिटर म्हणून काम केलेलं आहे. तेच झालं तर मी 2 चित्रपटामध्ये काम केलेलं आहे, मी अभिनेता आहे. आणि त्याच्यामुळे एक बोलतात ना की आपणच मोठे आणि आपणच सगळ्या गोष्टी, असं नसतं. बाकीचे समोरचे पण असतात काहीतरी. आम्ही पण केलेले आहेत कामं. आम्ही फक्त फील्ड वेगळं असेल, तुम्ही करता ती फील्ड वेगळी, आम्ही करतो ते आमची फील्ड वेगळी.
अभिनय क्षेत्रामध्ये आज मी पण कामं केलेली आहेत. आज मी फिल्म एडिटर म्हणून काम करतोय. आम्ही आमच्या लेवलला चांगल्या ठिकाणी आहेत बाबा. तर त्याच्यामुळे बाबा मला भरपूर कमेंट येतात, अरे हा तसा आहे तर त्याला तसं बोलू नको, तो खूप मोठा आहे, तो मोठा आहे. अरे बाबा आम्ही पण मोठे आहे आमच्या लेवलमध्ये. आम्हाला काय बोलतात ना राजकारणात पडायचं नाही. आम्ही फक्त एकाच व्यक्तीबद्दल बोलतो, ते म्हणजे राजसाहेब ठाकरे. आता कसं आहे मित्रांनो, मला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या नाहीत, बोलायच्या नाहीत. पण एक बोलतात ना की कधीतरी वैयक्तिक असा विषय येतो. काही लोक बोलतात की बाबा फक्त तुम्ही दाखवायला मराठी आहे, तुम्ही मराठी माणसाकडून काय खरेदी करता, किंवा तुम्ही बोलतात ना स्वतःला मराठी फक्त बोलता म्हणून व्हिडिओजसाठी व्ह्यूजसाठी मराठी बोलता. राजसाहेबाला तुम्ही कधी समजलेच नाही. अरे बाबा प्रत्येकालाच मी सांगतोय की आपले जर का सल्ले असतील सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना द्यायचे तर हे व्हिडिओ चालू करून देऊ नका. आपलं शिवतीर्थ मोकळे तिकडे जायचं आणि राजसाहेबांच्या समोर बसून सल्ले द्यायचे. बघूया किती कोणात दम आहे. आता त्याच्यानंतर झालं काय मित्रांनो, 2014ला राजसाहेबांनी दिला मोदी साहेबांना पाठिंबा. आणि मग 2014मध्ये मोदी साहेबांना पाठिंबा दिला. पहिले जे कोण बोलले असतील की पंतप्रधान नरेंद्र मोदीच झाले पाहिजे, हे माझे राजसाहेब ठाकरे. आणि त्याच्यानंतर मोदी पंतप्रधान झाल्याच्या नंतर राजसाहेबांना असं दिसलं की त्यांनी काही वाईट कामं केलीत, जसे की नोटबंदी असेल आणि बऱ्याच काही गोष्टी अशा असतील जे त्यांना पटले नाही. त्याच्याबद्दल ते 2019ला बोलले. आणि त्यांनी असं नव्हतं सांगितलं की बाबा माझा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे किंवा माझा काँग्रेसला राष्ट्रवादीला पाठिंबा आहे. ज्याला फायदा व्हायचा आहे त्याला होऊ देत, पण मोदी आणि अमित शहा यांना राजकीय पटलावरून काढा असं राजसाहेब बोलले होते. पण ते का बोलले? कारण त्यांचा एक राग होता, जे 2014ला दाखवलं गेलं त्यांना ते झालं नाही, त्याच्यामुळे ते बोलले. पण 2019 नंतर जेव्हा ते आले त्याच्यानंतर त्यांनी चांगली कामं केली म्हणून राजसाहेबांनी त्यांना पाठिंबा देखील दिला. म्हणजे एक बोलतात ना राजसाहेब असे आहेत, एवढे दिलदार आहेत ना, जेव्हा ते कोणी चूक करतं तर त्यांना बोलतात आणि जेव्हा कोणी चांगलं काम करतं त्याला शाबासकी देतात. हे उगाच नाही राजसाहेब बोलतात ना कोणाला कळणारच नाही. आता हे फक्त काही लोक बोलतात राजसाहेब तुम्हाला कळणार नाही, तुम्ही उगाच व्हिडिओ बनवतात. आता काही लोकांना राजसाहेब कळतात पण तरी पण पक्षाचे राजीनामे देतात. आणि त्याच्यामुळे ज्या भूमिका नाही पटल्या, म्हणजे एखाद्या माणसावर, जसं राजसाहेबांनी सांगितलं, मी एखाद्या माणसावर खरंच म्हणजे एक बोलतो अपेक्षेने बघतो आणि त्याच्यानंतर ती कामं होत नाही तर मी बोलणारच. कारण जेवढं आपण बोलतात ना विश्वास ठेवला, त्याचा विश्वासघात कुठे झाला असेल तर का नाही बोलायचं, बोलायचं. वाईट गोष्टी एखाद्याने केलं तर वाईट त्याला बोलणारच, चांगली गोष्ट केली तर त्याला चांगलंही बोलले. मग त्यात भूमिका बदलणं काय आलं? आता ही भूमिका जी मला असं वाटतं 2019 नंतर राजसाहेबांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली असं बोलतं. अरे का राजसाहेबांनी काय ह्याच्या आधी शिवसेनेत असताना हिंदुत्वासाठी कामं नाही केली? राजसाहेबांनी असं सांगितलं होतं की हा जो झेंडा आहे आत्ताचा तो त्यांचा DNA आहे. खरं तर हा झेंडा जो आहे ना आत्ता मनसेचा, तो राजसाहेबांना जेव्हा पक्ष सुरुवात झाली तेव्हा पाहिजे होता. पण आता बोलतात ना एक पक्ष आपण जर का सुरुवात करतोय तर प्रत्येकाच्या गोष्टी घेणं गरजेचं असतं. तर त्याच्यामुळे बाकीच्या नेत्यांचे आणि त्यांचे जवळीक जे आहेत त्यांचे सल्ले घेऊन त्यांनी तो पहिला जो आपला जुना होता झेंडा तो घेतला. पण त्याच्यानंतर जेव्हा कुठे बोलतात ना काही गोष्टी होत नाही तेव्हा काट टाकावी लागते. आणि तेव्हा 2019ला राजसाहेबांनी काट टाकली. तेव्हा राजसाहेबांनी हा नवीन झेंडा काढला आणि आपल्याला सांगितलं की हा झेंडा खरा आपला DNA आहे. मित्रांनो कसं आहे ना, जेव्हा गोष्टी बोलतात ना वाईट झाल्या तेव्हा ते बोलले आणि जेव्हा गोष्टी चांगल्या झाल्या तेव्हा आता ते पाठिंबा देखील देतात. कालचीच गोष्ट ते असेही बोलले की जर का चांगली कामं असतील तर आम्ही तुमच्या सोबत असू, सरकारला बोललेत. पण जर का चांगली कामं होत नसेल तर आम्ही तिकडे तुम्हाला दुरुस्त देखील करण्यास सांगू. मला असं वाटतं हे फक्त राज ठाकरेच बोलू शकतात. काही बाकीचे बोलतात की राज ठाकरे असत नाही कळत, उगाच व्हिडिओ बनवून काही नाही होत आणि या सगळ्या गोष्टी. मला असं वाटतं बाबा आम्ही तेवढे मोठे नाही की आम्हाला राजसाहेब कळलं, पण आम्हाला जेवढं राजसाहेब कळतात मला तरी ते मी तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवतो. आणि मला असं वाटतं की मी पोहोचवतो तर मला शिवाय नाही पडत बाकीच्यांसारखे. मला लोक चांगलंच बोलतात आणि त्याच्यामुळे मलाच बोलतात ना की जाऊन द्या. आता मी बाकीच्यांना बोलतात ना लक्षात देणार नाही. प्रत्येक जणांना तोंड दिलंय, ज्याला काय बोलायचं ते बोलू दे. जे बोलतात ते शिव्या पण खातात, मी त्या शिव्या तरी खात नाही. मी जे बोलतो ते लोकांना पटतं. अनेक बोलतात ना भले माझे कमी सबस्क्रायबर असतील पण माझ्या ते बोलतात ना सगळे हे माझ्या विचाराचे आहेत. मला हे बाकीचे जे आहेत ना उगाच काहीतरी कधी उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं, कधी शरद पवारांबद्दल बोलायचं, कधी राज ठाकरेंबद्दल बोलायचं, कधी कुठला आपला दिवस उगवला तर मग एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलायचं, कधी उगवला सूर्य तर मला असं वाटतं ना हे दुतोंडी नाटकी जे आहेत ना ते भरपूर जण करतात. मला असं वाटतं बाकीचे पण लोक आहेत. मी तुम्हाला जसं सांगितलं ना मित्रांनो, खरं तर तुम्हाला एक गोष्ट ती महत्त्वाची मी सतत तुम्हाला सांगतोय की महाराष्ट्रामधून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे
हे दोन मला वाटतं ठाकरे बँड हा संपवण्याचा प्रयत्न आहे. तर त्याच्यामुळे एक बोलतात राजकारणाच्या बाहेरची गोष्ट वेगळी आहे, पण काय आहे ना, महाराष्ट्र सैनिकाचे फेक अकाउंट्स बनवले जातात आणि मग त्या फेक अकाउंट्समधून कमेंट केले जातात आणि मग लोकांना वाटतं अरे, आपल्याला मनसैनिकांना वाटतं की अरे हा आपला महाराष्ट्र सैनिक आहे, ह्याने कमेंट केले त्या यूट्यूबरला, कारण तो यूट्यूबर बोलतो राजसाहेबांच्या विरोधात, उद्धव साहेबांच्या विरोधात, म्हणजे खरं असेल. पण ती फेक आयडी असते, त्याच्यावर राजसाहेबांचा फोटो, त्याच्यावर आपल्या मनसे पक्षाचा फोटो, आणि मग तो अरे आपण कुठेतरी कन्फ्यूज होतोय. खरं तर ती आयडी नाहीच आहे आपली महाराष्ट्र सैनिकाची, ती कुठली तरी फेक आयडी आहे जी पेड असते. हे असे आजकाल यूट्यूबर्स आहेत मित्रांनो, आणि ते हे यूट्यूबर्स काय करतायत, फक्त आणि फक्त महाराष्ट्र सैनिकांना एक बोलतात ना, आता महाराष्ट्र सैनिकांना दिसलं की अरे नाही बाबा, त्या व्हिडिओज बनवले की नाही तुमचा नेता वेगळ्या ट्रॅकवर आहे, मग आपण बोलतो अरे आपला नेताच वेगळ्या ट्रॅकवर आहे तर आपणही वेगळ्या ट्रॅकवर जाऊयात, म्हणजेच आपण दुसऱ्या पक्षात जाऊयात. तर मला असं वाटतं हे कुठेतरी भडकवलं जात आहे. ह्या ज्या अकाउंट आहेत ना, जे बोलतात ना की नाही खरंच राजसाहेब चुकतायत, आणि मग ते काही ॲड पण असतं, असं मी तुम्हाला सांगितलं की बाबा मी महाराष्ट्र सैनिक होतो आधी, आणि मग त्याच्यानंतर मी राजसाहेबांची आता भूमिका बघितली, राजसाहेबांची भूमिका मला काय पटतच नाही आहे, आणि त्याच्यामुळे आता मी ह्या पक्षात जाणार. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, हे सगळे फेक अकाउंट आहेत. तुम्हाला मी सतत वारंवार सांगतो, ह्या फेक अकाउंटवर विश्वास ठेवू नका. माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे, भले तुम्हाला माझ्या गोष्टी पटो या ना पटो, पण मराठी माणसासाठी, मला असं वाटतं महाराष्ट्र सैनिकांसाठी हे राजसाहेबांना सोडून देण्याचे हे सगळे कारस्थान जे चाललेत ना, मला वाटतं ह्यांना बळी पडू नका. मी काही मित्रांनो, मी आधीपासून तुम्हाला सांगितलं, मी फक्त एकाच माणसावर बोलतो, ते म्हणजे राजसाहेब ठाकरे, कारण महाराष्ट्राला त्याची गरज आहे. आणि काही लोक पण बोलतात, नाही असं नाही, पण कसं आहे, कधीतरी आपली सोय लागली की राजसाहेबांना पुढे घ्यायचं, कधीतरी आपलं एक बोलतात ना मनसैनिकांच्या शिव्या खाल्ल्या की मग कुठेतरी एक मनसैनिकांचा व्हिडिओ बनवायचा. हे असं आपलं नाही आहे, आपलं रोजच फक्त मनसैनिकांवर व्हिडिओ असतात. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही मला वाटतं सुज्ञात, तुम्ही समजलं पाहिजे. काही लोक काय करतात माहिती आहे काय, मारतात पण आणि मग मलम पण लावतात, हे असे लोक. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं, जे आहे ना तोंडावर एकदाच बोलायचं, कधीतरी बोलायचं की राज ठाकरे चांगले आणि त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, आणि कधीतरी बोलायचं राज ठाकरे करतात ते चुकीचं आहे. काय एकच ठाम विचाराने राहा ना, उगाच, नाही तर मग शिवा खायच्याच नाही लोकांच्या. आज मी एकाच विषयावर ठाम आहे, माझ्या राजसाहेबांवर, म्हणून मी शिव्या खात नाही. शिव्या खातो ते कोणाच्या खातो, जे बाकीच्या पक्षातले. चालेल, पण माझे लोक तर मला शिव्या देत नाहीत ना, माझा महाराष्ट्र सैनिक तर मला शिवी देत नाही ना, कारण मी एकाच मुद्द्यावर आहे, मी 10 मुद्द्यावर भडकटत नाही. आणि मी तुम्हाला एक खरंच सांगतो, क्लिअर सांगतो, मी काय एवढा मोठा नाही आहे की राजसाहेबांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे मला, आणि मराठी काय आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि मी स्वतःला तेवढा अभ्यासू समजत नाही बाकीच्यांसारखा. मला जे मनातून वाटतं ते मी तुमच्याशी संवाद साधतो, मी तुम्हाला सल्ले देत नाही. हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगतो मित्रांनो. आणि मी कुठल्या बोलतात ना मराठी माणसाकडून खरेदी करतो की UP बिहारकडून खरेदी करतो की कोणाकडून खरेदी करतो, मला असं वाटतं की आपण या आणि माझे जे काय गाडी असेल, माझे जे काय महत्त्वाच्या गोष्टी असेल, माझ्या घरी पण या. माझे भाजीपाला माझी आई कोणाकडून घेते, कुठल्या काकींकडून घेते ते बघा, आणि सगळ्या गोष्टी मला असं वाटतं बघा, आणि मग कळेल मी किती मराठी माणसांकडून शॉपिंग करतो की कुठल्या भैयाकडून शॉपिंग करतो. मी एक खरं सांगतो, ज्या माणसाकडे मी दाढी करतो ना, तो माणूस मुसलमान आहे पण राजसाहेबांना मानणार आहे. तो मला स्वतः बोलतो की राजसाहेब काय ना जरूरत आहे महाराष्ट्र को, अशा लोकांकडे मी जातो दाढी करायला. माझं असं मत नाही आहे की फक्त मराठी मराठी मराठी. राजसाहेबांना जो मानतो, जो महाराष्ट्राला मानतो, तो माझ्यासाठी मराठीच आहे. आणि त्याच्यामुळे मित्रांनो, हे बाकीचे बोलतात ना की तुम्ही मराठी मराठी करता, पण किती मराठी लोकांकडून ह्या गोष्टी घेता किंवा त्या गोष्टी करता. नाही मित्रांनो, जो माणूस माझ्या राजसाहेबांना मानतो, जो माणूस माझ्या महाराष्ट्राला मानतो, त्याला मी मानतो, त्याला मी मराठी मानतो, हे मी तुम्हाला आज सांगतो. आणि त्याच्यामुळे त्याचं नाव आहे शकीलबाई. माझे ज्यांच्याकडे मी दाढी करतो ते मला बोलतात, आम्ही जेव्हा पण जातो, मी गप्पा असतात आमच्या राजकारणांवर, बोलतात ते अरे राजसाहेब को एक बार संधी देना चाहिए, असं प्रत्येक. अरे मला असं वाटतं ना, प्रत्येक परप्रांतीयाच्या तोंडात आहे हे गोष्ट, पण आपल्या मराठीत साले हरामी कोण बोलत नाही आहे. फक्त अरे राज ठाकरे काय, त्याला राजकारण येत नाही, आणि काय त्याने असं करायला पाहिजे होतं, फडणवीसनी बघ कसं गेलं, आणि तर एकनाथ शिंदेनी बघ कसं गेलं, ते राजसाहेबांना करताना आलं. मला असं वाटतं हे परप्रांत्यातली लोक बोलत आहेत की राज ठाकरेंना एकदा तरी संधी दिली पाहिजे महाराष्ट्रामध्ये. आणि आपल्यासारखे मराठी काय बोलतात
तर बाबा एक मराठी माणसं पाय खेचतात, मराठी माणसं खेकडे आहेत आणि मराठी माणसं हे आहेत, मराठी माणसाची मारायला लागलाय. चला मीच आता माझंच उद्या मला असं झालंय की भाई मी आता व्हिडिओ बनवू की नको. मी काय कमेंट केली मग मित्रांनो मला खरं सांगा. मी तुम्हाला खरं सांगतो की जसं बाकीच्यांनी आता राजसाहेबांना बोलल्याच्या नंतर बाकीच्यांनी जशा कमेंट्स केल्या तशा मी देखील एक कमेंट केली की बाबा रे तू काय बीजेपीची आहेस का. आणि त्या कमेंटवर त्यांनी फक्त त्या व्हिडिओमध्ये घेतलं की अरे हा असे लोक आहेत मला बोलतात. काय मी कोण आहे. अरे तुला 500,000 कमेंट्स आले त्यामध्ये तुला माझी कमेंट दिसली. म्हणजे हे कुठेतरी मी असं समजू शकतो ना की बाबा रे माझे व्हिडिओज कुठेतरी बोलतात ना लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि त्याच्यामुळे बाबा मराठी माणसं पाय खेचायचा हा खरं तर पाय खेचणं हे. मी माझा विषय बोलतो बाबा. मी बाकीच्या नेत्यांबद्दल नाही बोलत. तो तुझा विषय तू ठेव. तुला कुठल्या नेत्याबद्दल बोलायचं तू बोल. माझा फक्त मी राजसाहेबांबद्दल बोलतो आणि ते पण बोलतो म्हणजे काय बोलतो मी संवाद साधतो. माझ्या मनात जे येते मी बोलतो. मी सल्ले नाही देत की बाबा राज ठाकरेंनी आता असं केलं पाहिजे आणि महाराष्ट्र सैनिकांनी ग्राउंड लेवलला हे कामं केले पाहिजे, हे बांधणी केली पाहिजे, ते अरे तो पक्षाचा निर्णय आहे. ते राजसाहेब ठरवतील आणि महाराष्ट्र सैनिक ठरवतील, पदाधिकारी ठरवतील. मी तर कधी तुम्हाला महाराष्ट्र सैनिकांना सल्ला दिलेला नाही आहे की असं करा आणि तसं करा. त्यासाठी बसलेत ना ते मोठे मोठे लोक बसलेत. त्यांना आहेत अकला. आपण काय मध्ये त्यांना सांगून सल्ले द्यायचे. मला कुठेतरी असं वाटतं की बाबा रे आता ह्या पराभवानंतर कुठेतरी महाराष्ट्र सैनिक खचला जाऊ नये. आणि काही आहेत लोक ज्यांना माझं बोलणं ऐकल्याच्या नंतर वाटतं की बाबा नाही राजसाहेबांवर खरं तर आपण विश्वास ठेवला पाहिजे आता. नाही ते सगळे सोडून जाणारे लोक आहेत सगळे. मी तुम्हाला सांगतो ना हे असे कमेंट्स जसं मी तुम्हाला सांगितलं हे आपलं व्हिडिओ बनवायचे राजसाहेबांच्या विरोधामध्ये, कधी उद्धव साहेबांच्या विरोधामध्ये आणि मग त्याच्यानंतर मग पेड कमेंट्स घ्यायच्या आणि मग पाठवायचं. कोण असतात ते फेक अकाउंट. आपल्याला वाटतं महाराष्ट्र सैनिक आहेत, शिवसैनिक आहेत, कमेंट करतात. अरे बाबा हे असं असेल तर बोलायचं नाही का. मला असं वाटतं बाकीच्या लोकांनी हे समजणं गरजेचं, सुज्ञ होणं गरजेचं आहे. आणि मी काय एवढा मोठा नाही आहे. आम्हाला काही पडलेलं नाही बाबा. मी हा चष्मा घालतो. मी आता माझं फिल्म एडिटिंगचं काम असतं त्याच्यामुळे मला चष्मा घालावा लागतो म्हणून मी चष्मा घालतो. अजून काय राज ठाकरेंना कॉपी करतो मी बाबा. व्हिडिओ बनवायच्या सुरुवातीला मी शाल वगैरे घेऊन तर नाही बोलत ना राजसाहेबांसारखं. आत्ता मला असं वाटतं कुठेतरी मी 2 महिने झाले व्हिडिओ बनवायला सुरू केलेत आणि त्याच्यामध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. का प्रतिसाद आहे लोकांचा. कारण मी काहीतरी चांगलं बोलतोय ना. त्याच्यामुळेच लोक मला सबस्क्राईब करतात, लोक मला आपुलकीने कमेंट्स करतायत. मला हे चांगलं वाटतं. मी प्रत्येकाला रिप्लाय देतो. प्रत्येक आज महाराष्ट्र सैनिकांना मी रिप्लाय देतो. का कारण माझं एक बोलतात ना मला तुमच्याशी जोडणं चांगलं वाटतं. मला तुमच्याशी जोडायला आवडतं. मी फक्त व्ह्यूजसाठी नाही करत ना. अरे किती रुपये भेटतात रे. मी सांगितलं जसं तुम्हाला खूप कमी पैसे. बाकीच्यांना माहिती आहे युट्यूबर्स लोकांना किती पैसे मिळतात. भाई उगाच ह्यांना काय माहिती नाही आणि उगाच व्हिडिओ बनवता फेमस. अरे मला कशाला फेमस व्हायचं आहे. हे फेमसच्या गोष्टी मला नको बाबा. मी आधीच इंडस्ट्रीमध्ये काम करतो आणि फेमसपणा काय असतो ना, सेलिब्रिटी काय असतो हे मला माहिती आहे. आज मी प्रत्येक सेलिब्रिटीबरोबर काम करतो. मराठी इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा मग प्रत्येक बोलतात ना चांगल्या लोकांना बघितलेलं आहे मी पण. मला फेमस म्हणजे काय आहे मला वाटतं तर फेमस नको. जे सामान्य असेल तेच बरं आहे. आता तोंड झाकून तर व्हिडिओ नाही बनवू शकत ना मी. तर जे आहे मला जे जसं सुस्त बोलतो मी तसं मी बोलतो. आता हे बोलणं मी का सुरुवात केलं मित्रांनो, खरं तर तुम्हाला सांगायची गोष्ट मला की मी 1 नंबर चित्रपट पाहिला होता. त्याच्यामध्ये प्रताप नावाचं जे कॅरेक्टर होतं ते मला कुठेतरी असं वाटलं की आवडलं. आणि तो चित्रपटावर मला असं वाटलं की आपण जर का मराठी बोलू चॅनल मी जेव्हा सुरूच केलं होतं जस्ट आणि तेव्हा मी फिल्मचे रिव्ह्यू करत होतो मराठी फिल्मचे. आणि तेव्हा मला असं वाटलं की कुठेतरी लोकांना माझे व्हिडिओ आवडत आहेत. तर त्याच्यामुळे मी राजसाहेबांबद्दल एक व्हिडिओ टाकला होता. तो लोकांना आवडला आणि मला असं वाटलं इलेक्शन येतं तर राजसाहेब लोकांपर्यंत कळणं गरजेचं आहे, पोचणं गरजेचं आहे. म्हणून मी राजसाहेबांबद्दल बोलायला सुरुवात केली आणि तिथून चांगला प्रतिसाद आला. मी बोलत गेलो. आणि माझं आधीपासून राजसाहेबांना जर का कोणी काही बोललं तर मला नाही पटत. मग ते माझे वडील जर असं मी तुम्हाला सांगितलं त्यांना देखील बोललेलो आहे मी. आणि मनसेसाठी मी काय केलं मी काय नाही केलं. मी स्वतः मनसेच्या या आपलं जे जेव्हा ते हनुमान चालिसा होतं ना तेव्हा माझ्यावर केस लागलेले. मी स्वतः कोर्टात गेलेलो आहे. आणि त्याच्यामुळे उगाच ह्या लोकांना काय माहिती नसतं आणि हे उगाच बोलतात. केसेस घेतलेला पोरगा आहे मी मनसेसाठी. उगाचच मी हवेत नाही बोलत. मनसे पक्षामध्ये मी चित्रपट सेनेमध्ये काम केलेलं आहे. पण मित्रांनो कुठेतरी एक बोलतात ना कामातून वेळ नाही देता येत मला. त्याच्यामुळे मी राजीनामा दिला. मी उगाच व्हिडिओज बनवायचे म्हणून राजीनामा दिला नाही. आणि राजीनामा दिल्याच्या नंतर पण मी मनसेकडूनच बोलतो. आत्ता माझं कुठलंच पद नाही आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये.
पण तरी पण चांगले मित्र आहेत माझे मनसेमध्ये. चांगले मला बोलतात ना, की मला भरपूर जण उलट बोलतात की यार कुणाल हा व्हिडिओज बनवतोस ना तू, चांगले बनवतो, हे बंद करू नको. माझे महाराष्ट्र सैनिक मला बोलतात, मोठे मोठे पदाधिकारी देखील. हे बाकीचे अरे काय तुम्ही राजीनामे देऊन उगाच व्हिडिओ बनवायचे, काहीतरी ह्याच्यावर थोडं बोल त्याच्यावर थोडं बोल. हे असं आमच्या मनात ना, आमच्या रक्तातच नाही. आमचा राजसाहेब किती चुकला ना तरी आम्ही त्याच्याच सोबत राहणार. आणि मी तुम्हाला सांगतो आज पण, उद्या राजसाहेब जरी BJP गेले तरी मी त्यांच्यासोबतच असणार. उद्या राजसाहेब जरी काँग्रेसमध्ये गेले तरी मी त्यांच्यासोबत असणार. कारण मला माहिती आहे हा माझा राज ठाकरे हा नेता महाराष्ट्राच्या कल्याणासाठीच करणार जे काय करणार. आणि एवढा आत्मविश्वास आहे की BJP बरोबर जातील, काँग्रेस बरोबर जाणार नाही. आणि BJP हा वाईट पक्ष नाही आहे. मी आधीपासून सांगत आलो आहे, महाराष्ट्रामध्ये मनसे आणि देशात BJP पाहिजेच. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसजी हे चांगले नेतृत्व आहेत महाराष्ट्रासाठी. खरं तर बाकीच्यांचं मला माहीत नाही, पण ते अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. हे मी ऐकलंय बऱ्याच जण. मी सांगत नाही बाबा मी तेवढा अभ्यास केलेला नाही बाकीच्यासारखा, पण तेवढं व्यक्तिमत्व चांगलं आहेत ते. भरपूर लोकांकडून मी ऐकलेलं. माझे चांगले मित्र आहेत, मोठ्या मोठ्या पदावर आहेत. माझं असं काही नाही की बाबा मी फक्त फिल्म इंडस्ट्रीमध्येच काम करतो. चांगल्या चांगल्या ठिकाणी माझे पण मित्र आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून मला गोष्टी कळतात. ते ज्या गोष्टी मला कळतात ते मी तुमच्यासमोर मांडतो. मी उगाच सल्ले नाही देत, तसं मी तुम्हाला सांगितलं. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजसाहेबांनी जो निर्णय घेतला असेल त्यासोबत आपण जाणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे आपण बोलतात ना महाराष्ट्र सैनिक म्हणून जागणं गरजेचं आहे. आणि हे बाकीचे पेड्स कमेंट जे आहेत ते काहीतरी बोलतात म्हणून आपण आपलं माइंड कुठेतरी वॉश केलं जातं. ते कुठेतरी माइंड आपलं वॉश नाही करून द्यायचं आपल्याला. आणि आपल्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याबरोबर उभं राहायचं. मी फक्त हेच सांगेल. आणि याच्या पुढे मी तुम्हाला सांगतो, आता बाबा कोणी किती काय बोलू दे, मी कोणाला भीक घालणार नाही. मी काम बोलतात ना, मी चालूच ठेवेल. मला बाकीचे कोण काय बोलताय किंवा कोण काय बोलतोय मला आता फरक नाही पडणार. कारण आता मला कळलेलं आहे की बोलतात ना हाती चले बाजार तो कुत्ते भोके हजार, अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे मला माहिती आहे आता मी कुठेतरी लोकांमध्ये पोहोचतोय म्हणून माझ्यावर टीका होते. हो दे, मला भरपूर माझे मित्र बोलले बाबा कुणाल की काय ना तू फेमस होतोस ना आता, तर त्याच्यामुळे तुझ्यावर आता सगळ्यांचं लक्ष आहे. त्याच्यामुळे बोलतात ना कसं राहायचं आणि कसं बोलायचं आता देखील मला देखील कळलेलं आहे. बस एवढंच बोलेल. आणि आपल्या राजसाहेबांनी ज्या शुभेच्छा दिल्यात आपल्या देवेंद्र फडणवीस सरांना, त्याच शुभेच्छा मी आपल्या या सरकारला देतो. आणि मला अपेक्षा आहे या आपल्या महाराष्ट्र सैनिकांना देखील सर्वांना, कारण राजसाहेबांना चांगली अपेक्षा आहे की सरकार हे आपलं महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी चांगलं काम करेल. आणि बस तेच आपण पाहूया आता काय होतंय. आणि जर का नाही केलं चांगलं काम तर आपले महाराष्ट्र सैनिक आपले राजसाहेब आहेतच. तूर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.